महाराष्ट्रातल्या इलेक्शन आणि बिझनेस ह्याच्यात आमची एक स्टोरी आहे आणि आय एम शुअर बऱ्याच लोकांचे असे काही स्टोरीज असतील. 2.5 वर्षापूर्वी सरकार बदललं. कॉमसेन्स ॲज अ कंपनी आम्ही असे कॉर्पोरेट करायचो, इंटरनॅशनल बिझनेस वगैरे करायचो. पण त्यावेळेस आम्ही ठरवलं की गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट आपण ट्राय करूया आणि त्यावेळेस आम्ही एका मित्रा थ्रू त्या गव्हर्नमेंटमध्ये गेलो. आमचं प्रपोजल सबमिट झालं. मोठं एक प्रपोजल होतं हॉस्पिटल मॅनेजमेंटचं. अख्ख्या पॅन महाराष्ट्राचं प्रपोजल होतं. सगळं लास्ट स्टेजला होतं. ट्रस्ट मी, लास्ट स्टेजला होतं आणि सरकार बदललं. इतका मोठा इम्पॅक्ट म्हणजे आम्ही जे 6 महिने 1 वर्ष करून ते प्रपोजल एका स्टेजला आणलं होतं ते सगळं झिरोला झालं. त्यावेळेस आम्ही ठरवलं की जिथे जिथे मार्केटमध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी आहे, डिपेंडन्सी आहे, क्लॅरिटी नाही, कोण सरकार येणार नाही, त्या मार्केटमध्ये आपण बिझनेस करायचाच नाही. आय एम शुअर आत्ता हे जेव्हा सरकार परत आलंय तर काही लोकांच्या अपेक्षा असतील, काही लोकांच्या नसतील. याच्यात बरेच लोक बिझनेस बुडणार आहेत, बरेच वर येणार आहेत. त्यामुळे शक्यतो आपण काय करायला पाहिजे, डिपेंडन्सी नसणारे बिझनेसमध्ये हात घातला